त्या आरोग्याच्या विषयावर नाही बोलत, मी त्या विषयावर बोललो. त्या विषयावर फक्त तो एकच म्हणजे ठरावाचं मला सांगायचं होतं की खरोखर वस्तुस्थिती आहे म्हणून ते बोललो. मला एकच की आता मगाशी दोन्ही सन्माननीय सदस्य आपले भरत भोईर आणि शशिकांतजी पाटील 14 गावचा जेव्हा त्यांनी विषय घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला म्हणून माहिती म्हणजे की त्यांनी उल्लेख केला की आपल्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी आपण सन्माननीय नगरसेवकांची बैठक त्या ठिकाणी बोलावलेली होती. माझी आपल्याला विनंती आहे की त्या प्रभागामध्ये डॉक्टर सांगले मॅडम ह्यासुद्धा सन्माननीय सदस्य आहेत. तर एखाद्या पक्षाची बैठक असेल तर तो भाग वेगळा आहे, त्याच्याबद्दल आमचा काय बोलण्याचा अधिकार नाही. पण एक महापौर म्हणून जर त्या प्रभागाचे नगरसेवक आणि त्या प्रभागाचं कामकाज म्हणून जर का बैठक बोलवली असेल तर त्यांना बोलवायला पाहिजे होतं असं आम्हाला वाटतं. आणि ते का बोलवलं गेलं नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून त्याविषयी की असं व्हायला नको, कारण आपण महापौरात त्या प्रभागाच्या त्याही नगरसेविका आहेत. म्हणून आमची विनंती आहे की पुढे जर त्या प्रभागाची बैठक असेल तर त्या अनुषंगातून भले ते 14 गाव ग्रामीण असू द्या काय असू द्या, पण एक प्रभाग जेव्हा येतो तेव्हा त्या प्रभागातला तो नगरसेवक म्हणून कोणीही असू द्या त्यांचा तो सन्माननीय अधिकार त्या ठिकाणी तो राखला गेला पाहिजे आणि आपल्याकडून तो राखावा अशी आमची विनंती. भोईर साहेब बोला. सन्मान्य महापौर मॅडम, सन्मान्य आयुक्त साहेब, आता दारकोंडाजी भोईर यांनी सांगितलं का सांगले मॅडमला बोलवणं झालं नाही. आम्ही वारंवार मॅडम आम्ही पत्रव्यवहार केला आहे, आम्ही मिटिंगसाठी आयुक्तांना भेटलो, आपल्या तिथे सभागृहामध्ये चर्चा केली म्हणून ती मिटिंग लावली होती. बस एवढंच सांगतो. सन्माननीय सदस्य जे 14 गावातले 2 जे नगरसेवक आहेत स्थानिक त्यांनाच फक्त बोलवलेलं आणि सगळा अधिकारी वर्ग आयुक्त होते. मला बोलू द्या. एक मिनिट, तसं नाही, स्थानिक जरी असले तरी तो प्रभाग असतो. एक लक्षात घ्या मॅडम, आमची विनंती लक्षात घ्या की स्थानिक जरी असले तरी तो प्रभाग आहे. ठीक आहे, तो त्या ठिकाणी कामं सुचवणं वगैरे त्यांना जास्त माहिती असणं ते माहिती बोलणार नाही त्यांची ती, पण एक त्या प्रभागाचा नगरसेवक म्हणून त्यांना बोलवणं, ठीक आहे, त्यांनी बाजू मांडणं न मांडणं तो तर त्यांचा भाग आहे, परंतु त्यांना कळवणं आणि बोलवणं. मी ह्या संदर्भात प्रशासनाला निर्देश करते की पुढच्या वेळी मॅडम पुढच्या वेळी ह्या मीटिंग असतील तेव्हा त्यांना कळवण्यात यावं. महापौर महोदय मला बोलू द्या तुम्ही. नाही मला बोलू द्या, मला बोलू द्या. बोला मॅडम. स्थानिक नगरसेवक असतील मान्य आहे, लोकांनी आम्हाला निवडून दिलंय. आम्ही आत्तापर्यंत सभागृहात 14 गावांचा तळतळीचा कळमळीचा विषय मी मांडलेला पण आहे. तुम्ही म्हणताय स्थानिक नगरसेवक होते, आमचे पावणे गावातले नगरसेवक पण तिथे होते. सन्माननीय सदस्य त्यांना प्रशासनाची मीटिंग झालेली आहे मॅडम, त्यांच्या अनुषंगाने लेटर आलेले की त्यांना मीटिंग हवी. याची 2 उत्तर सदस्यांच्या त्याच्यामुळे प्रशासनाच्या माध्यमातून त्यांना बोलवलेलं. आमचे पण बोलणे काय, आम्ही तुमचं नेहमी ऐकतो मॅम. सन्माननीय सदस्य विषय कुठला चाललाय आणि विषय कुठला नाहीये, विषय त्यांनी काढला म्हणून मी आता काढते, नाही तर मी हा विषय संपल्यानंतर काढणार होती. मला समजतं कोणत्या विषयामध्ये नाही बोलायला पाहिजे, पण तुम्ही ही जी मीटिंग बोलवताय, एखाद्या प्रभागाचे नेतृत्व 4 नगरसेवक करत आहेत, तुम्ही 3घांना बोलवत आहात, तर 4था नगरसेवक पण आहे तिथे. लोकांनी आम्हाला निवडून दिले तिथे. सन्माननीय सदस्य मागणी आम्ही पण केली साहेब. सन्माननीय सदस्य त्या 2 नगरसेवकांच्या माध्यमातून लेखी मागणी आलेली मीटिंगची पण त्या प्रभागाची मीटिंग होती ना, प्रभागाची मीटिंग होती ना. नगरसेवकांना बोलवलेलं नाही, आमचे साहेब पण होते, पावणे गावातले साहेब होते की नाही तुम्ही? कुठल्याही प्रभागामध्ये आपण ठराव मांडू शकतो, मग ते आपल्या नगरसेवकांना का बोलू शकत नाही? त्यांच्या लेटरच्या माध्यमातून. सन्माननीय सदस्य, आपण जर मला लेटर दिलं मीटिंगची मागणी केली तर मी आपल्यालाच बोलावावं असं प्रशासनाला सांगेन. 4 नगरसेवकांना नाही बोलवणार, ते तुम्ही सुचवायला पाहिजे की आमच्या 4ही नगरसेवकांना बोलवावं. पत्र पण प्रभागाची मीटिंग आहे ना, समस्या आम्हाला प्रभागाची मीटिंग त्या सन्माननीय सदस्यांनी वैयक्तिक मीटिंग मागितलेली, त्यांच्या लेटर हेडवर लेटर देऊन. बोला भोईर, आपण बोला. माननीय महापौर महोदय, द्वारकानाथ भोईरजी आणि सौभाग्यवती सविता सांगेजी यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्या अनुषंगाने मी फक्त माझं स्पष्टीकरण करतो की ती मीटिंग तुम्ही भरत भोईर यांच्या पत्रावरनं बोलवली होती. मला आणि त्या पाटील मॅडम ह्यांनाही बोलवलं नव्हतं. मी इथे महापालिकेत दुसऱ्या कामासाठी आल्यावर मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथे 14 गावाची एक बैठक आहे, म्हणून मी त्या ठिकाणी तिथे उपस्थित राहिलो. आणि पाटील मॅडमना पण मी नंतर फोन केला की बाबा अशी मीटिंग आहे, मग त्या आल्या या ठिकाणी. साहेब आमचा पण नंबर आहे. हो, आम्हाला पण फोन करायला पाहिजे होता. ठीक आहे,
आम्ही पुढच्या वेळेला तुम्हाला नक्की कळवू सन्माननीय पुढच्या वेळेस सदस्यांना आम्ही ऐकणारच आता हो, तो विनंती आहे विषय माझी नाहीये. नाही, ह्या का वेळेला हा मलाच विषय माहिती नव्हतं, इथंच थांबवावा. त्याच्यामुळे थोडी अडचण. त्यांच्या लेटरवर ती मीटिंग लावलेली. आपण जर सांगितलं पर्सनली ना की आम्हाला मीटिंग लावायची तर आपल्या पण लेटरवर आपण मीटिंग लावू.